हॅलो, नमस्कार. आज आपण आवळ्याबद्दल जाणून घेणार आहोत. हिवाळ्याच्या हंगामात आवळ्याचा वापर अनेक विविध प्रकारे केला जातो, ज्यामध्ये आवळ्याचा मुरंबा सर्वाधिक लोकप्रिय आहे. आवळा इतका गुणकारी असतो की जर आपण तो योग्य पद्धतीने, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात सेवन केला तर आपल्याला अनेक आजारांपासून संरक्षण मिळतं. चला तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आवळ्यामध्ये कोणते पोषक घटक असतात, आवळा खाल्ल्याने कोणत्या आजारांपासून बचाव होतो, आवळा खाण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ कोणती, आणि कोणत्या लोकांनी आवळा अजिबात खाऊ नये. सगळ्यात आधी पाहूया आवळ्यामध्ये कोणते पोषक घटक असतात. आवळा म्हणजे पोषणाचा भांडार आहे. आवळ्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन B1, B2, B3, B5, B6 आणि विटॅमिन ई मुबलक प्रमाणात असतात. इतकी जीवनसत्वे आणि खनिजे असल्यामुळे त्याचे फायदेही असंख्य आहेत. आवळा शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. त्यामध्ये मुबलक प्रमाणात विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची प्रतिकार शक्ती मजबूत करून अनेक आजारांपासून संरक्षण देतात. जर तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला किंवा जंतू संसर्ग होत असेल तर रोज आवळा खाणे अत्यंत उपयुक्त आहे. आवळा पचन संस्थेसाठीही उपयुक्त आहे. तो पचन संस्थेचे कार्य सुधारतो, त्यामुळे अन्नातील पोषक घटक नीट शोषले जातात. आवळ्यामधील फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठतेपासून मुक्तता देतात आणि पोट साफ ठेवण्यास मदत करतात. आजकाल डायबेटीस हा फार सामान्य आजार झाला आहे, पण हाच आजार वाढत गेला तर तो शरीरासाठी धोकादायक ठरू शकतो. आवळ्यामध्ये क्रोमियम नावाचे खनिज असते, जे पॅनक्रियाजला उद्दीपित करते आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवते. त्यामुळे रक्तातील साखर कमी होते. याशिवाय विटॅमिन सी आणि तंतुमय घटक शरीरातील सूज कमी करतात आणि मधुमेह नियंत्रणात ठेवतात. आवळा हृदयासाठीही अमृतासारखा आहे. तो बॅड कोलेस्टेरॉल कमी करून गुड कोलेस्टेरॉल वाढवतो, रक्तवाहिन्यांमधील कचरा साफ करतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो. त्यामुळे दिवसातून एक आवळा खाल्ल्यास हृदय निरोगी आणि मजबूत राहते. त्वचेसाठी आवळा वरदान आहे, कारण त्यातील विटॅमिन सी त्वचेमध्ये कोलेजन तयार होण्यास मदत करते, जे त्वचा टवटवीत आणि मऊ ठेवते. नियमित सेवनाने चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग आणि डार्क स्पॉट्स कमी होतात आणि चेहरा अधिक तरुण दिसतो. आवळा केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. आवळा ब्लड सर्क्युलेशन सुधारतो आणि मुळांना पोषण देतो. त्यामुळे केस दाट, लांब आणि मजबूत होतात आणि अकाली पांढरे होण्यापासून संरक्षण मिळते. जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल आणि तुम्हाला थकवा व अशक्तपणा जाणवत असेल तर आहारात आवळ्याचा समावेश नक्की करा. यातले विटॅमिन सी शरीरात लोह शोषण्यास मदत करते, ज्यामुळे हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन पातळी वाढते. डोळ्यांसाठी आवळ्यामधील बीटा कॅरोटीन शरीरात विटॅमिन ए मध्ये बदलते, जे दृष्टी सुधारते. त्यामुळे डोळ्यांवर नंबर वाढू नये म्हणून नियमित आवळा खाणे उपयुक्त असते. आता पाहूया आवळा खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे. हिवाळ्यात ताजा आवळा मिळतो, म्हणून तो आहे तसा खाऊ शकतो. त्याचा रस काढून पिऊ शकतो किंवा चटणी, मुरांबा व कॅन्डी करून खाऊ शकतो. आयुर्वेदानुसार आवळा कधीही म्हणजे जेवणापूर्वी, जेवणाबरोबर किंवा जेवणानंतरही खाऊ शकतो. मात्र जर रोज सकाळी रिकाम्या पोटी एक कच्चा आवळा खाल्ला तर त्याचे पोषक घटक शरीरात उत्तम प्रकारे शोषले जातात. जर कच्चा आवळा जास्त आंबट वाटत असेल तर तुम्ही त्याचे छोटे तुकडे करून त्यात काळे मीठ आणि काळी मिरी मिसळून खाऊ शकता. तसेच 20 ते 30 ml आवळा रस कोमट पाण्यात मिसळूनही सकाळी उपाशीपोटी घेणे वजन कमी करण्यास मदत करते. आवळा उकडून खाल्ला तरी चालतो. भात किंवा भाजी शिजवताना त्यात एक आवळा टाका आणि नंतर तो काढून खा. त्यामुळे आवळ्याचा आंबटपणा कमी होतो, जे सांधेदुखी आणि दम्याच्या रुग्णांसाठी चांगले असते. सर्दी खोकल्यासाठी 2 चमचे आवळा पावडर आणि 2 चमचे मध मिसळून बनवलेली पेस्ट दिवसातून 3 वेळा घ्यावी. दररोज 2 ते 3 आवळ्यांपेक्षा जास्त आवळे खाणे टाळावे. आवळा अमृतासारखा आहे, पण मर्यादेतच सेवन करणे उत्तम असते. पावडरच्या स्वरूपात रोज 1 ते 2 छोटे चमचे पुरेसे आहेत. डायबेटीस किंवा रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर आवळा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अन्यथा रक्तातील साखरेची पातळी अतिशय कमी होऊ शकते किंवा रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो. सर्जरी होणार असलेल्या लोकांनीही शस्त्रक्रियेच्या 2 आठवड्या आधीपासून आवळा घेणे थांबवावे. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनीही डॉक्टरचा सल्ला घेऊनच आवळा घ्यावा, कारण जास्त आवळा घेतल्याने पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात. जास्त प्रमाणात आवळा खाल्ल्यास पोटात गॅस, आम्लपित्त किंवा जुलाब होऊ शकतात. थंड प्रकृतीच्या आणि वातदोष वाढलेल्या लोकांनी आवळा कमी प्रमाणात खावा, कारण तो थंड आणि कोरडा असतो. आवळ्याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेल नोटिफिकेशन सह सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आवळा खा आणि आपलं आरोग्य आपणच सुधारा.